जय गुरु. जय जय गुरु गुरु सर. एक बरं आहे की ती परीक्षा 8 दिवस लांबते थोडीशी. कारण ते कसं ते गणपती आणि बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मीचं असतं, गौरीचं. हो. तर ते क्लॅश होत होतं तिथे. तसं सर म्हणजे एकूण ही भारतीय विद्याभवननीच हे केलं का सरांनी म्हणजे नाही नाही रिक्वेस्ट म्हणजे केली वगैरे काय? नाही, आता हे इथून फीडबॅक दिला असा की विद्यार्थ्यांना अडचणीचा आहे हा काळ. पर्टिक्युलर जे सिनियर आहेत जे अडल्ट्स आहेत त्यांना आवड जात आहे, जसं आपल्याकडे आहे. आणि जे त्यांचे रेग्युलर विद्यार्थी असतात त्यांना काय प्रॉब्लेम नसतो. एखादा जे 25 मध्ये 20s मध्ये आहेत त्यांना काही विषय नसतो. तर आपल्याला प्रॉब्लेम येतो ना, घरामध्ये सगळं पहा आणि ते बघा, पाहुणे येतात, आपण कुठे जातो, त्या डिस्टर्बन्स मध्ये कुठे परीक्षा द्यायला होतो ना. हो म्हणजे ना. बरेच लोक कन्सेशन मागायला 2 दिवसांनी दिलं चालेल का, 4 दिवसांनी देऊ का, आम्ही बाहेर चाललो, आमच्याकडे लोक येणार आहेत. आणि सरांनी फीडबॅक दिला असेल त्यांना की हे सर आम्हाला कन्सेशन आवश्यक आहे. हे फक्त अच्छा. आपल्याकरता केलंय का जनरल करतायत माहित नाही आता मला. म्हणजे ओके. सर आणि खरंच सध्या ते सहस्त्रनामचं पण ते पण हा, असते आणि रोजच्या अनेक रोज ते गोष्टी वाढतायत ना हो त्यामुळे ना. ते. आणि ते रोज करायलाच लागतं सर, कारण की हा म्हणायला लावलं की मग हा हा. क्लासमध्ये नाही उच्चार झाले की मग गडबड होते ना नाही, सर. बरोबर आहे, बरोबर, खरंय खरंय, ते म्हणावंच लागतं. त्यामुळे रोज नाही म्हटलं तरी त्याच्यातच पावणे 1 तास जातोय. हो, नाही, खरंय खरंय. आणि आता वीकेंडला माझ्याकडे काहीतरी होतं तर हाही क्लास नाही, तोही 2 दिवस माझा. आणि शनिवारी सरांनी ठेवला होता क्लास आणि मी काल बघितलं तर अरे म्हटलं हा शनिवारी पण झाला क्लास. मग काल रात्री सर अक्षरशः 1 सव्वा तास मी 2 दिवसाचंच म्हणत होते. म्हणजे हा अभ्यास करायला सध्या त्याच्यामुळे असं थोडी हा. गडबडच हो, होते. नाही, होतं असं, बरोबर, खरंय. नाही, शनिवारी एक्सपेक्टेड नव्हतं ऍक्च्युली क्लास घेते म्हणजे, ते म्हणे की काय घेऊन टाकू म्हणे. कारण मी पण जॉईन केला आपला क्लास. अरे म्हटलं कालचा बुडलाय हा. आपला. तर म्हटलं निदान तुम्हाला सांगणार होते सर, मी आज ऐकीन, मी काही बोलणार नाही. पण आपला क्लास नव्हताच म्हणजे त्या हो दिवशी. हो. शनिवारी भगवद्गीतेचा क्लास झाला. नाही, ते गणेश याचा. अच्छा अच्छा, गणेश हा. सहस्त्रनाम. गणेशचा आहे, गणेशचा पण माझा हा काही हा जास्त वेळ ओके नाही ओके, तो अटेंड. आणि मी नाही आमचा जॉईन पण केलाय. हा मला आमचा पण झाला नंतर तो, मग 8 वाजता त्याचा कोविडचा तो हो. पण झाला. अच्छा, म्हणजे सरांनी सरांचे क्लासेस हा, नव्हते त्यांचे घेतलं कॅन्सल. त्यांनी. हा, अच्छा. त्याच्या आधी आपण ठरवलं होतं की नाही घ्यायचं, मग ते ड्रॉप केलं. न. चलो, आपण आता परवा दिवशी चौथा श्लोक बघत होतो आपण. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानम च मत्तिमान्न प्रकाशयेत. आता अर्थनाशम म्हणजे पैशाचं किंवा धनाचं नुकसान, मनस्ताप आपल्या मनातलं दुःख किंवा त्रास, गृहे म्हणजे घरामध्ये काही घडलेल्या गोष्टी कुटुंबातल्या, त्यातलं काही दुश्चरित असतील काही गोष्टी, वाईट वर्तन किंवा भांडण वगैरे असं. आणि वंचनम, कोणी फसवलं आपल्याला, आपला अपमान झाला. ह्या गोष्टी बुद्धिमान माणसाने प्रकाश झोतामध्ये आणू नये. प्रकाश येत नाही लोकांना सांगणे, असं एक सुभाषित आहे हे. त्यांनी 5 गोष्टी यामध्ये सांगितल्यात. म्हटलं आपण अर्थनाश डिस्कस करत होतो त्यावेळेला आणि वेळ संपली. तर बहुतेक ठिकाणी आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्या चर्चा केल्या जात नाही, कारण त्याचे अनेक गोष्टी असतात की ज्या बाहेर आपण सांगू इच्छित नाही. इव्हन कुठल्या बिझनेसला वाढला जर विचारला आपण की तुझा प्रॉफिट किती, तरी तो काहीतरी गोलमोल बोलतो. इव्हन एखादं बॅलन्स शीट जर आपण अभ्यासाला घेतलं एखाद्या फर्मचं किंवा कंपनीचं, तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या वस्तुस्थितीला धरून नसतात. म्हणजे जे नाही ते आहे किंवा जे आहे ते नाही, काही झाकून ठेवलं किंवा काही झाकूनलेलं उघडं केलं. म्हणजे कुल मिला के ते असं असतं. कुल मिला के म्हणजे कुछ छोड के कुछ मिला के. तर अशा गोष्टी ज्या असतात त्या आर्थिक ह्याच्यामधल्या, त्या दाखवल्या जातात. त्या दाखवलेल्या नेहमी सत्य असतात असं नाही. पण एक असं म्हणलं की आपलं जर अर्थनाश असेल, आपलं नुकसान असेल, तर ते प्रकट करू नये. मनस्ताप
आता हे प्रत्येकाची मानसिकता असते की मानसिकता मनस्ताप सांगायचा की नाही, पण आपल्याला जर काही दुःख असेल तर आपण मनामध्येच ठेवतो, शक्यतो सांगत नाही कोणाला. समोर कोणी आलं तरी काय चाललंय, काय नाही बाबा, नुसतं बसलोय, असं असं काहीतरी होतं. दुष्चरित कुटुंबामध्ये अनेक गोष्टी घडतात, चांगल्या वाईट. काही भांडणं असतात, काही चारित्र्याचे असतात, काही अनेक गोष्टी असतात. तर त्याची चर्चा कुटुंबामध्ये सुद्धा केली जात नाही किंवा मग लपवली जाते. बाहेर लोकांपासून निश्चितपणे लपवली जाते, की बाहेर नको जायला. वंचनम, कुणी फसवलं आपल्याला. फसवलं जाणं हे एखाद्या वेळेला आपल्याला आपला अपमान वाटतो, की माझी असं कसं काय झालं माझ्याकडे. मग हे एखादं चोरी झाली आपली, एखादी हरवली गोष्ट, बरंच आपण सांगत नाहीत. मग हे असे वंचन म्हणजे फसवलं जाणं आपण सांगत नाहीत. आणि या गोष्टी मग अपमान शेवटी दाखवले त्यांनी. कुणी आपला अपमान केला, गुपचूप ऐकून घ्यायचं आणि बाहेर यायचं. जसं साहेबांनी एका वेळेला काही झापलं, तिथे गपचूप ऐकून घ्यायचं आणि बाहेर हसत यायचं. असं जे असतं ते अपमान तिथे घेऊन टाकायचं आणि बाहेर लोकांसमोर कुठे काही झालं नाही असं दाखवायचं. ही जी मानसिकता असते ही दाखवते की हा मनुष्य बुद्धिमान आहे, की त्याला काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं, काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं हे कळतं. म्हणजे प्रकाश येत म्हणजे प्रकाशामध्ये काय आणायचं आणि नाही आणायचं हे त्याला कळतं. म्हणजे एक प्रकारचा हा चांगल्या अर्थाने धूर्तपणा आहे. हे आपण तेव्हा चर्चा केली होती. तर पुढचं आहे सुरेखाताई. हाँ सर। हा, पाचवा. वे- हम्म. आवाज नाही येते. वाचू कमी. नाही, आवाज नाही येते. काव्यशास्त्र विनोदेन. आवाज नाही येते. आवाज. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन च मूर्खानां निद्रया कलहेन वा. नाही, तुमचा काहीतरी फोनचा प्रॉब्लेम आहे. आवाज नाही येते. नाही, नको, तुम्ही हेच करा, म्यूट करा. तर हे आयुष्य कसं जगावं यातले दोन कॅटेगरी त्यांनी केल्या, धीमताम आणि मूर्खानाम. धीम म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत ते, तारतम्याने वागणारे लोक आहेत ते, रसिक लोक आहेत ते, ज्यांना आयुष्य कसं जगावं हे कळतं. त्यांना कळतं की आयुष्य हे एक सरळ रेषेसारखं नसतं किंवा विज्ञानासारखं एक फॉर्म्युलासारखं नसतं. ते आयुष्य हे एक कला असते आणि कसं जगायचं ते आजचं जगणं उद्यासारखं नसतं. प्रत्येक क्षण वेगवेगळा असतो आणि प्रत्येक क्षण वेगवेगळ्या आनंदाने जगला पाहिजे. हे ज्याला कळतं तो आयुष्याचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे करू शकतो. आता आयुष्याचं व्यवस्थापन वेगळं आणि व्यावहारिक व्यवस्थापन वेगळं. याच्या आधीच्या श्लोकात आपण काय बघितलं की त्यांनी व्यावहारिक बघितलं की काय लपवायचं आणि काय सांगायचं. इथे त्यांनी कसं जगायचं, काव्यशास्त्र विनोद. म्हणजे तुम्ही पोटाकरता जगता निश्चितपणे. आपल्याला खाण्याकरता जगण्याकरता ज्या मूलभूत गोष्टी असतात त्याकरता आपण निश्चित प्रयत्न करतो. अन्न वस्त्र निवारा आणि अजून काही असतील तर त्या बेसिक गोष्टी झाल्यानंतर एक आपल्या आयुष्याला काहीतरी अजून अर्थ यावा, अर्थपूर्ण व्हावं म्हणून काव्य. काव्य म्हणलं की त्यात नाट्य पण आलं, त्यामध्ये मग वेगवेगळे कलागुण पण आले, त्यात नृत्य पण आलं. म्हणजे ह्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्याला आनंद देणाऱ्या गोष्टी. आणि शास्त्र. शास्त्र म्हणजे काय, केवळ विज्ञान नाही, तर अनेक प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान आपल्याकडे आहे. खूप सखोल असं ज्ञान आहे. त्याचाही अभ्यास करणं म्हणजे आयुष्याला एक खोली देणं आहे, त्याला एक विस्तृतपणा देणं आहे. काव्य, शास्त्र आणि विनोद. विनोद म्हणजे सुद्धा एक प्रकारचा आनंदच आहे. विनोद म्हणजे केवळ जोक करणे नाही, तर हे विनोद म्हणजे एक बुद्धिपूर्ण चर्चा, एक आनंदपूर्ण चर्चा ही जेव्हा होते
तिला विनोद म्हटलं जातं. म्हणजे त्यामध्ये काव्य आलं, शास्त्र आले, विनोद आला. आणि काव्याचे म्हणजे असलेले वेगवेगळे कलेचे मग कंगोरे आले. हे सर्व जेव्हा असतात, याच्यामध्ये जेव्हा आपला काळ जातो, तेव्हा आपल्याला आपलं आयुष्य हे अधिक चांगल्या प्रकारे गेलं असं वाटतं. म्हणजे 60व्या वर्षी रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा आपण जेव्हा बघतो व्यवसायात असेल किंवा इतर कामात असेल, तर एक टप्प्यावर आल्यानंतर की आपण कशा प्रकारे आयुष्य घालवलं याचं जर सिंहावलोकन केलं, तर ह्या जे कलागुण आहेत, हे जे शास्त्र आहे, ज्ञान आहे, हे जे विनोद आहे, विनोद जे आहेत ते काव्य आणि शास्त्राला जोडणारं पण असतं. की त्या ठिकाणी तो एक प्रकारचा नाद निर्माण करतं आयुष्यामध्ये, गती निर्माण करतं. तो विनोद असतो. आणि ह्याच्या उलट ज्यांना काहीच हे रस नसतो, की ते आपला पगार झाला की चला पत्ते खेळायला किंवा इतर व्यसनांमध्ये, मग रात्र जाते, दिवस जातो, कुटुंबाकडे लक्ष नसतं किंवा इतर गोष्टी नसतात, मित्रांची संगत जी असते ती पण वेगळीच असते, किंवा मग आळशीपणा, निद्रया, झोपून राहायचं, शनिवार सुट्टी, रविवार सुट्टी, काय करायचं, काय नाही, झोपून राहिलो. कलहेन सवयच असते काही लोकांना, किंवा विनाकारण वाद घालायचा, आणि वाद घालताना एका विशिष्ट टोकाला तो वाद घेऊन जायचा आणि मग त्यातून भांडण निर्माण करायचं. ते भांडणं एन्जॉय करतात. तर हा व्यसन, निद्रा आणि कलह, जसं इकडे काव्यशास्त्र विनोद होतं, याच्या पूर्णपणे विरोधी व्यसनामध्ये आयुष्य घालणं, निद्रेमध्ये आयुष्य घालणं आणि कलहामध्ये आयुष्य घालणं, यातून काहीही सकारात्मक उत्पन्न होत नाही. यातून आनंद मिळणारा तो खूप क्षणभंगूर असतो. आणि जेव्हा ह्या अशा प्रकारच्या अनुभवातून जगल्यानंतर उत्तर काळामध्ये जेव्हा आपण सिंहावलोकन करतो, तेव्हा मग खऱ्या अर्थाने केलं तर हाती काहीच नाही असं वाटतं. म्हणून त्यांना म्हटलंय की हे लोक जे काव्यशास्त्र विनोदामध्ये काळ घालवतात, ते धीमताम असतात, ते बुद्धिमान असतात, ते हुशार असतात. आणि जे असे ह्या व्यसन, निद्रा आणि कलह यात वेळ घालवतात, ती मूर्ख असतात. अशा ह्या दोन क्षेत्रांमध्ये माणसाचं आयुष्य या सुभाषितकारांनी विभागलेलं आहे आणि त्याचे काही गुण या ठिकाणी दिलेले आहेत. कुणाला काही वाढवायचं यामध्ये? 6वं, अपूर्वताई. प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः तस्माद्देव वक्तव्यं वचने का दरिद्रता. मधुर बोलण्याने. अच्छा सर, हे खालचं सगळं परिच्छेद आणि हे सगळंच घ्यायचं आहे ना? तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते वाचा. अच्छा. परिच्छेद. तुम्हाला प्रिय समजावून सांगायचं आम्हाला काय आहे ते. अच्छा, ओके ओके. हा. प्रिय वाक्य प्रदानेन म्हणजे तुमच्या गोड बोलण्याने सर्वे तुष्यन्ति जंतवः, सर्वजण आनंदी, जंतवः म्हणजे अच्छा प्राणी वगैरे, सजीव जीव आनंदित होतात. म्हणजे तुमच्या गोड बोलण्याने सर्व लोक आनंदी होतात. तस्मात तस्मात आणि तद, छान, तस्मात तद एव वक्तव्यम वचने का दरिद्रता. तर मग तस्मात एव वक्तव्यम वचने का दरिद्रता म्हणजे सर मग खाली आहे ना, अर्थ आहे त्याला, वापरा. हो, राईट राईट. हो, सॉरी सर, मी तेच वाचते मी. हा, तस्मात म्हणजे मग म्हणून, तेच गोड वाक्य, म्हणजे तसंच तुम्ही गोड बोललं पाहिजे. बोलण्यामध्ये मग कंजूसपणा कशाला करायचा. ओके. आता हे बोलण्यावरती जे आहे ना, संस्कृत मध्ये खूप अशी सुभाषित आहेत, कसं बोलावं, कसं बोलू नये. आणि एक सुभाषित वाचलं आणि दुसरं वाचलं की ते वेगळंच असतं.
तर ह्यामध्ये त्यांनी काय दाखवलं की प्रिय वाक्य प्रदानेन, तुम्ही चांगलं वाक्य दिलं, प्रदान केलं, बोललात, तर त्यामुळे काय होतं की सर्वे जंतवः तुष्यन्ति. जंतू म्हणजे प्राणी. प्राणी म्हणजे सगळ्या प्रकारचे प्राणी आले, ते मनुष्यच असं नाही, इतर प्राणी सुद्धा. त्यांना जर आनंद होत असेल तर तो आनंद द्यायला काय हरकत आहे. कुठलाही आनंद तुम्हाला होत असेल तुम्ही तुमच्या पुढे तुमच्या पुरतच का त्याला मर्यादित करून ठेवता. सर्व प्राण्यांपर्यंत जाऊ द्या. तुम्हाला जर आनंद निर्मिती करण्याची क्षमता आहे, तुमच्यामध्ये गोड बोलण्याची क्षमता आहे, गोड बोलू शकता, मग गोड बोलणं जमतं आणि गोड बोलणं चांगलं आहे, तर मग गोड बोलणं का टाळायचं. दुसरे प्रकारची वाक्य का निवडायची. मग अशीच वाक्य निवडूत की ज्यामुळे सगळ्या प्राण्यांना, मनुष्य आणि इतर प्राण्यांना आनंद होईल. म्हणजे असं म्हटलं जातं की आपण कुत्र्यावर जरी माया केली तर ते दूरचं कुत्रं जवळ येतं. तसं कुठलाही जंतू, कुठला जंतू म्हणजे प्राणी. एकदा त्या हिंदीचा आहे, आमच्याकडे 14 सप्टेंबरला हिंदी डे असायचा बँकेमध्ये. त्यामध्ये त्यांचं एक बोलताना हिंदीचे ते बनारसचे ऑफिसर ते म्हणले की गधा एक उपयुक्त जंतू आहे. सगळे हसले होते त्यावेळेला. गधा कस काय जंतू असतो. त्या मराठीमधल्या माणसांना ते शब्द जरा अटपटा वाटला की जंतू म्हणजे काय. जंतू म्हणजे लहानसं काहीतरी, छोटंसं वाळी वगैरे असं, किंवा मायक्रोस्कोप खाली दिसणारा तो जंतू. हे जंतू म्हणजे मोठा प्राणी, लहानच असणं असं आवश्यक नाहीये. तर कुठल्याही प्राण्याला जर आनंद होत असेल, तस्मात म्हणून तेच गोड बोलणं का टाळायचं. ते बोलण्यामध्ये दारिद्र्य का ठेवायचं. एखाद्या गोष्टीमध्ये दरिद्रता ठेवायची म्हणजे काय की ते नाही वापरायचं, मी नाही बोलणार, ही दरिद्रता नको. म्हणून तुम्ही प्रिय वाक्य बोला, या प्रिय वाक्यातून आनंद पसरवा आणि मग ते आनंदी आनंदकडे हे सगळीकडे होऊ द्या. असा एक संदेश यातून त्यांनी दिलेला आहे. वचनेन, वचन जो शब्द आहे, वचन संस्कृतमध्ये बोलणे या अर्थाने असतो. वचन म्हणजे प्रामुख्य काही घेणं देणं ज्याला. कुणीही वचन केलं म्हणजे बोलला तो. मग बोलण्यामध्ये दारिद्र्यता का असावी, कंजूसपणा का असावा, शब्द मोजून मापूनच का बोलावेत, मोकळेपणाने का बोलू नये, आणि मोकळेपणाने बोलताना सुद्धा कटू शब्द का वापरावेत. मोकळेपणाने प्रिय वाक्य बोललं तर काय होतं, तुमच्या बोलण्याने आनंद होतो तर का बोलू नये. असं हे जे कन्सेप्ट आहेत हे यातून त्यांनी सांगितले. एक वाक्य आठवतं सर, सांगू का? हो सांगा ना. सत्यम प्रियम ब्रूयात, हो न हो ब्रूयात सत्यम अप्रियम. तर हे जे आहे ना, त्याचं जे 3-4 कंगोरे आहेत त्या सुभाषिताला. सत्य बोला, चांगला असेल तर बोलू सत्यम नका. प्रियम चांगलंच, ब्रूयात, हा, सत्य न आणि चांगलं ब्रूयात बोला. सत्यम अप्रियम. हा, सत्य आणि अप्रिय असेल तर बोलू नका, असत्य आणि प्रिय असेल तर बोलू नका. म्हणजे ह्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकं बोलायचं कसं हा प्रश्न पडतो. सत्य, असत्य, प्रिय आणि अप्रिय, अच्छा अच्छा. ह्या सगळ्यांची जी सांगड घातलेली त्यामध्ये, त्यातून निष्कर्ष हाच आहे की मधुर बोलून प्रिय आणि सुख होत असेल तेवढं बोला. केव्हा केव्हा तुम्हाला अप्रिय आणि त्याला उपकारक असेल समोरच्या व्यक्तीला, तर ते बोलायला हरकत नाही, असं त्यांनी त्यानंतर म्हटलेलं आहे. की मी इथे एखादं जर, उदाहरण द्यायला हरकत नाही ना? हो हो काहीच हरकत नाही. हा ठीक. इव्हन त्यातला हे सुद्धा एखादं अप्रिय आणि उपकारक असेल, म्हणजे अप्रिय आणि गोड बोला असं नाही, अप्रिय आणि कटू बोला असंही नाही. प्रिय आणि गोड बोलून चांगलं होत असेल चांगलं करा, प्रिय आणि त्रासदायक होत असेल तर ते बोलू नका. पण प्रिय आणि उपकारक असेल किंवा अप्रिय आणि उपकारक असेल, म्हणजे त्यातून त्या व्यक्तीचा फायदा होणार असेल, निश्चित बोला, असं त्या सुभाषिताचा अर्थ येते. त्याचा वापरायला काही हरकत नाही. इथे पण त्यांनीच म्हटलं की गोड आणि आदराचे शब्द बोलल्याने माणसेच नव्हे तर सर्व प्राणी संतुष्ट होतात. जर चांगल्या शब्दाने सुख निर्माण होत असेल
तर आपण नेहमी तसं बोललं पाहिजे. बोलण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत. त्यामुळे चांगले बोलताना माणसाने कधीही शब्दांचा कंजूसपणा किंवा गरिबी दाखवू नये. 10वं सुभाषित आहे मला वाटतं, यालाच लिंक. असेल असेल घेतं का ते आधी मग घ्या मग नाही तुम्ही नाही असं. नाही, मला नाही घेऊन टाका काय बघितलं तुम्ही ते घेऊन टाका. हा सुलभाः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. हम्म. रामायणातील मारीच रावणाला हा अत्यंत मोलाचा सल्ला देतो. तो हम्म, म्हणतो, हम्म. हे राजा, तोंडावर नेहमी गोड बोलणारे किंवा स्तुती करणारे आणि जी गोष्ट ऐकायला चांगली वाटते तीच सांगणारे मतलबी लोक जगात खूप सहज मिळतात. परंतु जे ऐकायला कडू किंवा अप्रिय वाटेल पण भविष्यासाठी हितकारक पथ्यकारक असेल असे खरे बोलणारा माणूस आणि ते ऐकून घेणारा समजूतदार श्रोता हम्म, मिळणे जगात अत्यंत दुर्मिळ आहे. हम्म, हम्म, हम्म. ह्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या त्याच्यामध्ये. हो, म्हणजे तसं तो बोलणारा सुद्धा आणि श्रोता सुद्धा. म्हणजे आपण लोकशाहीमध्ये आज म्हणतो की क्रिटिसिझम केलं पाहिजे, पण ते पण सोपं नसतं. आता या ठिकाणी 2 उदाहरणं आहेत. त्यातलं राजा शंतनूचं दिलं ते उदाहरण. हो, शंतनूची गोष्ट माहिती आहे आपल्याला की ती जो कोळी असतो त्याची मुलगी त्याला आवडलेली असते, सत्यवती, आणि तिच्याशी विवाहाचा प्रस्ताव ठेवतो. पण तो म्हणतो की तिच्यापासून जे मूल होईल ते तुझं राज्याचं वारस झालं पाहिजे, तरच तिला लग्न करायला घेऊन जा, कारण तुला मोठा मुलगा आहे देवव्रत नावाचा, आणि हा, त्याचा अधिकार राज्यावर आहे. त्यावेळेला मग तिच्या मुलाचं काय पुढे. बरोबर. राजा त्या ठिकाणी परत येतो. तर हे हे बोलणं एक साधारण कोळ्याचं बोलणं. आता हा नाही म्हटलं तर राजा त्या ठिकाणचा शांतनू, हो, आणि त्या ठिकाणचा शक्तिशाली माणूस तो. त्याला जर ठरवलं असतं तर त्या मुलीला उचलून तो घेऊन गेला असतं, जसं भीष्माने पुढे नंतर मुली आणल्या, अंबालिका तशा. पण तसं न करता त्याने त्या केवट राजाच्या बोलण्याचा आदर केला, त्याच्या भावनेचा आदर केला, आणि परत आला तो की नाही, हे मला शक्य नाही. मग पुढे त्यातून मग ज्या गोष्टी घडल्या त्या वेगळ्या. तर तो त्यातला उद्देश एवढा आहे की तो श्रोता जो आहे ऐकणारा, तो पण तेवढाच त्यातला समजूतदार सम- पाहिजे. बरोबर. की मला ह्या ठिकाणी तो बोलतो आहे त्याचा काही विशिष्ट उद्देश आहे, तो पण मी मान्य केला पाहिजे. की त्याला त्याच्या मुलीची काळजी आहे, त्या मुलीपासून जे संतान पुढे येईल त्याचं काय पुढे भवितव्य असेल, हे त्याचा विचार मी केला तरच मग पुढे गोष्टी होऊ शकतात, नाहीतर नाही. म्हणजे एखादा सत्ताधीश राजा सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करतो, हे फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे सांगणारा पण तसा धाडसी आहे. अप्रिय गोष्टी त्याला बोलून दाखवल्या त्यांनी, आणि राजाने सुद्धा एक चांगला श्रोता म्हणून हे त्यांनी करून दाखवलं. तर त्याचं एक कठीण का असतं त्याचं उत्तर त्यांनी विश्लेषण दिलं इथे, की जेव्हा माणसाकडे सत्ता संपत्ती किंवा उच्च पद असते तेव्हा त्याचा अहंकार वाढतो. अशा वेळी एखाद्या खालच्या पातळीवरील आणि सामान्य माणसाने किंवा दासाने आपल्याला टोकलेले सहन करणे आणि त्याचे बोलणे शांतपणे ऐकणे, यासाठी अंतःकरणाची मोठी व्यापकता लागते. राजा शांतनूने ते ऐकून घेतले, म्हणूनच तो एक महान श्रोता ठरला. असंच बिभीषणाची पण गोष्ट आहे त्यामध्ये. मारीचाचं पण आहे. तर म्हणजे सुलभः पुरुषः राजन सततम प्रियवादिनः, म्हणजे नेहमी प्रिय बोलणारे लोक मिळणं राजा सुलभ असतं. कारण तुला राजा दरबारात नेहमीच असतं, मस्करी करणारे लोक असतातच. ते खास ठेवले जातात की राजाचा मूड खराब होऊ देऊ नये, तो नेहमी चांगल्या मूडमध्ये राहावा, त्यातून आपला फायदा होत राहावा, या उद्देशाने ते खरी खोटी राजाची स्तुती कायम करतात. पण जे अप्रिय आहे पण पथ्यकारक आहे, त्या श्लोकामध्ये पण आहे, त्या मी म्हटलं तर असा वक्ता आणि श्रोता हे खूप दुर्लभ आहे. एक तर अप्रिय गोष्टी कुणी ऐकून घ्यायला तयार नसतं, नेहमी आम्हाला नावच ठेवता तुम्ही, आणि पथ्यकारक काय आम्हाला कळत नाही का,
आमचं भवितव्य कशात आम्हाला समजत नाही का, आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही सांगायची गरज नाही, असंही आपण म्हणू शकतो. पण जो असा श्रोता आहे की तो ज्या अर्थी एवढं वाईट बोलतोय आणि एवढं समजावून सांगतो त्या अर्थी या बोलण्यात काही तथ्य आहे असं म्हणून जो ऐकतो, असा श्रोता दुर्लभ असतो. या दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या यामध्ये. हे प्रियवादीने लोक मिळतीलच तुम्हाला, पण अप्रिय आणि पथ्यकारक बोलणारे फार दुर्लभ असतात. जसं महाभारतामध्ये विदुर होता, अतिशय बुद्धिमान. त्यांनी अनेक वेळेला धृतराष्ट्राला सल्ला दिला की तुझ्या मुलाला तू आवर, हे पुढच्या दृष्टीने योग्य नाही. पण पुत्रमोहामुळे त्याने ते दुर्लक्ष केलं. तर या ठिकाणी त्यांनी त्याचं काम केलं, अप्रिय सांगितलं, पथ्यकारक सांगितलं, पण धृतराष्ट्र हा चांगला श्रोता नव्हता. त्याने ते मान्य केलं नाही, स्वीकारलंच नाही, ऐकलंच नाही ते. आणि मग ते पुढे महाभारत झालं. तर हे असा 10वा श्लोक. सातवं. जयमाला मॅम. जीवन्तोऽपि मृताः पञ्च व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः. अ, जिवंतोपी म्हणजे जिवंत असून सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, मृताः मेलेल्या माणसासारखे, पंचव्यासेन 5 जण महर्षी व्यासांनी सांगितले आहेत, परिकीर्तता सांगितले आहेत. ते असे दरिद्र म्हणजे गरीब, व्याधित आजारी, मूर्ख अज्ञानी, प्रवासी जो नेहमी घरापासून दूर भटकणारा किंवा आश्रयाशिवाय राहणारा, आणि नित्यसेवक हा म्हणजे नेहमी गुलामी करणारा, असे ते 5 लोक. महाभारताचे रचयिता महर्षी व्यास यांनी व्यवहारातील कटू सत्य मांडताना अशा 5 प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन केले आहे. ज्या शरीराने जिवंत असल्या तरी त्यांचे जीवन मृत समान आहे. अत्यंत गरिबीमुळे लाचार झालेला, सतत गंभीर आजाराने त्रस्त असलेला, बुद्धी नसलेला मूर्ख, स्वतःचे घर नसून सतत भटकणारा प्रवासी. घर नसून का असून असायला पाहिजे इथे? दोन्ही पण आहे. म्हणजे त्याचं घर नाहीच कुठे, त्यांनी प्रयत्नच केला नाही घर बांधण्याचा. ओके ओके. आणि आयुष्यभर दुसऱ्यांची गुलामी व अपमान सोसणारा सेवक, या 5 जणांना जिवंतपणीच नरक यातना भोगाव्या लागत असल्याने ते मृत समान मानले जातात. आता इथे 5 प्रकार सांगितले. तसं गरिबी जे आपण म्हटलं होतं, गरिबी हा काही अभिशाप नाही, असं एक आपण म्हटलं होतं. गरिबी काय वाईट नसते. प्रत्येक जण गरिबीतूनच वर येतो. कोणी जन्माला येतो त्यावेळेला श्रीमंत असेलच असं काही नाहीये. आणि गरीब म्हणजे काय की धनाचा अभाव असणे. धन हेच काय सर्व नसतं. आपल्याकडे असं म्हटलं जातं की सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत. म्हणजे ज्या घरामध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास होतो, ज्ञानाचं नेहमी ज्ञानार्जन केलं जातं, तर त्या ठिकाणी त्या लोकांचा कल पैसे कमावण्याकडे नसतो. पैसे नसले की साधारणपणे ते गरीब असतात. जसं अनेक द्रोणांची कथा आपण सांगितली जाते की द्रोण जेव्हा म्हणजे कौरवांचे गुरु झालेले नव्हते शस्त्रास्त्रांचे, तेव्हा त्यांची परिस्थिती खूप खराब होती. आणि ते जेव्हा द्रुपदाकडे गेले की मला तू काहीतरी मदत कर, माझा लहानपणचा मित्र आहेस, त्यावेळेला त्यांनी त्याचा अपमान करून परत पाठवलं. हे का परत पाठवलं? कारण तो गरीब होता, त्याच्यापाशी कुठलंही साधन नव्हतं जगण्याचं, आणि त्याला पैसे कसे कमवावेत याचं कौशल्य नव्हतं. पैसे कमावणं ही पण एक कला आहे, आणि ती आजच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे फोफावलेली आहे. प्रत्येक जण आपल्या कौशल्याचं जे आज उपयोग करून धनाची निर्मिती करतो. तर एक काळ असा होता की त्यावेळेला
असा प्रयत्न नव्हता. त्यावेळेला गरिबी असणं म्हणजे ठीक असतं, पण तो बरेचदा माणूस गरिबीमुळे लाचार असतो. त्याला समाजामध्ये फार काही किंमत नसते. समाजामध्ये किंमत कोणाला असते की धनिक माणसाला असते. असं संस्कृतमध्ये खूप सुभाषितं आहेत की ज्यामध्ये विद्येला महत्व दिलेलं आहे, ज्ञानाला महत्व दिलेलं आहे. पण हे ज्ञान सुद्धा केव्हा महत्वाचं बनतं, जेव्हा त्याला राजाश्रय मिळतो. आणि जेव्हा राजाश्रय मिळतो तेव्हा ते ज्ञान असलेला माणूस गरीब राहत नाही, तो लाचार राहत नाही. तर ज्याचं ज्ञान, ज्याचं कौशल्य, ज्याची कला ही प्रकट झालेली नाही अजून, तो माणूस गरिबीमध्ये असतो आणि मग तो लाचार असतो. एखादा सुदामा असतो की त्याला जमतच नाही ते. पैसे कमावणं हे आपल्याकरता, आपल्या आयुष्यात नाहीच आहे असं तो मानतो, म्हणून तो लाचार झालेला असतो. दुसरं त्यांनी सांगितलं की गंभीर आजार, शरीराचे, मनाचे आजार जे असतात, त्यामध्ये जर माणूस ग्रस्त असेल तर ते आयुष्य जे आहे ते फारसं उपयोगी नसतं. सतत सतत काही ना काही अडचणी त्याला असतात. शरीर आणि मन त्याच्याबरोबर नसतं. त्यामुळे आयुष्यामध्ये इच्छा असली तरीही काही करू शकत नाही. तर तिसरी त्यांनी सांगितलं ते बुद्धी नसलेला मूर्ख. आता हा फार अवघड प्रकार आहे. एखाद्याला सांगायचं की तुला बुद्धी नाही, तू मूर्ख आहेस, हे शक्य नसतं. आणि त्याला ती जाणीव नसते. तो स्वतःला बुद्धिमान समजत असतो. पण ज्याला कुठल्याही प्रकारची निर्णय क्षमता नाही, जो कुठल्याही व्यवहारामध्ये किंवा कौटुंबिक त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही, तारतम्य नसतं त्याला, असा जो असतो तो साधारणपणे मूर्ख म्हटला जातो. तर असा जर असेल तर तो कायम अपयशी असतो. कुठल्याच प्रकारचं यश त्याला मिळत नाही. कुठेही गेला तरी उलट काहीतरी करून येतो. असा तो बुद्धी नसलेला मूर्ख म्हटला जातो. आता जो सतत भटकणारा असतो, अनेक लोकांना असतं. स्वतःचं घर बांधून काय करतं, मी काही इथे राहणार नाही. अनेक संत असतात की ते 3 दिवसाच्या वर एके ठिकाणी राहत नाही. म्हणजे अशी त्यावेळेला प्रथाच होती की कुठल्याही संताने एका गावामध्ये 3 दिवसाच्या वर थांबायचं नाही. कारण त्या ठिकाणी मग ओळखी वाढतात, मग त्या जागेचा मोह होतो, तिथे असणाऱ्या गोष्टींचा मोह होतो, त्या व्यक्तींचा मोह होतो. कुठल्याही मोहात अडकायचं नाही म्हणून ते भटकत राहतो. तर असा जो निस्संग असेल, जो सर्व गोष्टीतून बाहेर पडलेला असा संन्यासी असेल, तो वेगळा. पण जो उगीच भटकतो, ज्याला एके ठिकाणी बसायला नको असतं, सतत कुठतरी नाविन्याची त्याला ओढ असते, आणि ह्या प्रकारामध्ये तो स्वतःचं काही घर सुद्धा तयार करत नाही, कुठेतरी स्थायिक होतच नाही. मग त्याच्याबरोबर जर त्याचं कुटुंब असेल तर तो कुटुंब सगळंच फरफट होत जाते. आणि मग स्वतः दुःखी, कारण प्रवासामध्ये कुठे काय मिळेल, कसं मिळेल, काही सांगता येत नाही. किती वेळ कुठं राहील, कोणत्या वेळेला कुठल्या अवस्थेत पोहोचू, काही सांगता येत नाही. तर असा जो सतत भटकणारा असतो, त्या भटकण्याला जर काही अर्थ नसेल, निरर्थक असेल, निरुद्देश्य असेल, तर तो माणूस दुःखी असतो. आणि 5वी कॅटेगरी सांगितले की जो दुसऱ्याची चाकरी करतो. जुन्या काळामध्ये चाकरी करणं हे सर्वात कमी मानलं जायचं. शेती हे सर्वोत्तम होतं, व्यापार दुय्यम होतं, आणि चाकरी, नोकरी करणं हे कनिष्ठ मानलं जाईल. त्यामुळे नोकरी प्रकरणं म्हणजे दुसऱ्याची गुलामी. कुणीतरी सांगेल आणि आपण करायचं, कारण आपल्याला स्वतःची बुद्धी नसते. आपण आपल्या बुद्धीने करायला गेलो आणि त्या वर्षाला नाही आवडलं तर सगळंच मुसळ केलं जातं. म्हणून ते नोकरी करणे, दुसऱ्याचा सेवक बनणे, म्हणजे त्याची गुलामी करणे असं आहे. आणि जो व्यक्ती आपलं आयुष्य याची नोकरी करण्यामध्ये सेवक म्हणून घालतो, त्याचं आयुष्य निरर्थक आहे. अशा प्रकारे त्यांनी ह्या 5 कॅटेगरींना असं मानलेलं आहे की तो माणूस जिवंत असून नसल्यासारखं असतो, कारण त्याच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. तर ह्या 5 कॅटेगरी हे वाचू आपण. माधुरी कुलकर्णी मॅम.
अहो दुर्जन संसर्गान मानहानी ही व्हेरी पदे गुड. पदे हा. पावको लोकसंख्येन मुग्धैर रहिभिन्यते. ओके. अहो म्हणजे अरे रे, दुर्जन सन्मार्गान संसर्गात मानहानी संसर्ग मानहानी नाही, दुर्जनाच्या खाली संगती. हे खाली वाचा तुम्ही. हे जे ना हे वाचा. हा, दुर्जन संसर्गात म्हणजे वाईट माणसाच्या संगतीमुळे मानहानी अपमान होतो पदे पदे प्रत्येक पावलांवर. जसा पावक म्हणजे विस्तव किंवा अग्नी, लोहसंगेनं लोखंडाच्या संगतीमुळे, मुदगैरी म्हणजे हातोडा. हा, मुदगरई. मुदगरई ही हातोड्याच्या धावांनी अभिहन्य ठोकला जातो. म्हणजे दुर्जन माणसाच्या संगतीमुळे प्रत्येक पावलावर अपमान सहन करावा लागतो. ओके. लोखंडाच्या संगतीने अग्नीला सुद्धा हातोड्याच्या घावांनी म्हणजे ठोकलं जातं. लागते, मार खावा लागतो. येस. ओके. तसं हे वाईट संगतीचं त्याने सांगितलेलं आहे, वर्णन केलं की मित्र कसा असावा, सोबती कसा असावा, दुर्जन असू नये. हे कळलं पाहिजे की तो दुर्जन आहे आणि आपलं नुकसान होत आहे. त्याने उदाहरण दिले इथे, लोखंड आहे. लोखंड आहे. लोखंडाला मऊ करण्याकरता किंवा लोखंडाला आकार देण्याकरता त्याला अग्नीमध्ये गरम केलं जातं. आणि मग अग्नीमध्ये गरम केलं म्हणजे तो मऊ होतो आणि मग त्यामध्ये त्याला आकार देण्याकरता वरून मग हातोड्याचे किंवा मोठ्या लोखंडी साधनाचे घाव घातले जातात. मग त्याला आकार दिला जातो. त्याचं असं म्हणणं पडतं की अग्नी जो आहे हा पवित्र आहे. पावक हा अग्नी जो आपण याच्या आपल्या याच्यामध्ये संस्कृतीमध्ये त्याला अग्नीला पवित्र मानलेलं आहे. हा पवित्र अग्नी काय करतो, त्याला आधी वाटतं की आपल्याला लोखंडाला गरम करायचंय आणि लोखंडाला मऊ करायचंय. आणि आपलं काम चांगलं आहे. आता हा लोखंड जो आहे तो खूप कठीण आहे. ह्याला माझ्या मदतीने हा माणूस मऊ करू इच्छितो. मग तो त्या ठिकाणी त्याचा जातो आणि लोखंडाला मऊ करतो. मग तो माणूस काय करतो की तो मऊ झाला की मग त्या लोखंडाला आकार देण्याकरता घाव घालतो. घाव घालताना मग घाव केवळ लोखंडाला बसत नाही, तर त्या लोखंडामध्ये असलेल्या अग्नीला पण घाव बसतात. जसं एक अशी कथा आहे की एक कावळा आणि हंस असतं. एक राजकीय माणसाचा किंवा राजपुत्राचा एक हार खाली पडतो आणि तो कावळा जो आहे तो उचलून घेऊन जातो. हंस आणि कावळ्याची मैत्री असते. ते राजाचे लोक येतात आणि ते हंसाला सांगतात की तो कावळा कुठे गेला, त्याने आमचं ते माळ राजाशी नेलेली आहे, त्याला बोलावून घेऊन ये. तो मला नाही माहित कुठे गेला तो. आता तो इथं तर येतो तेव्हा भेटतो, ते आम्हाला माहित नाही. तुझा मित्र आहे म्हणतो, शोधून काढ, नाही तर आम्ही तुला मारू. मग थोडा वेळ वाट बघतात ते, आणि तेव्हा तू जर कावळ्या लावू शकत नशील तर हे घे, आम्ही तुला बाणाने मारतो. आणि मग बाणाने मारतात. तो हंस जो आहे तो विनाकारण कशामुळे मेला, तो त्या कावळ्याच्या संगतीमुळे मेला. कावळा घेऊन गेला तो आणि काही न करू शकल्यामुळे राजाचा रोष त्या हंसावरती आला. मग त्या हंसाचं सौंदर्य, त्याचं असणं हे मातीमोल झालं. तो केवळ कावळ्याच्या संगतीमुळे बदनाम झाला आणि मारला गेला. तर असं खूप वेळा होतं. असं उदाहरण